सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. मित्रहो, मी जयकर गायकवाड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली विभागामध्ये बौद्ध दर्शन आणि आदिशंकराचार्य या विषयावर PhD करत आहे. आज मी आपल्यासमोर बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेची आवश्यकता या विषयावरती माझं मत मांडत आहे. बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेचा इतिहास आपण जर बघितला तर बौद्ध धर्माची पुनर्स्थापना ही तथागत गौतम बुद्ध जिवंत असताना सुद्धा बऱ्याच वेळेस झाली होती आणि तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा बौद्ध धर्मामध्ये पुन्हा स्थापना झाल्या होत्या. या पुनर्स्थापना म्हणजे काय तर तथागत गौतम बुद्धांनी जो काही उपदेश केला त्या उपदेशामध्ये जे तथागत गौतम बुद्धांनी पुन्हा काही मतं ॲडिशनल मध्ये वाढवली किंवा त्यांच्या नियमांमध्ये जे काही परिवर्तन घडवून आणलं. म्हणजे उदाहरण जर सांगायचं असेल तर तथागत गौतम बुद्धांनी सुरुवातीला त्यांच्या संघामध्ये महिलांना स्थान दिलेलं नव्हतं, परंतु तथागत गौतम बुद्धांना ज्यावेळेस असं रिलाईज झालं की महिलांना आपण स्थान दिलं पाहिजे त्यावेळेस तथागत गौतम बुद्धांनी पुन्हा या बौद्ध धर्मामध्ये महिलांना सुद्धा स्थान दिलं. याचाच अर्थ त्यांनी सांगितलेला उपदेश किंवा त्यांनी जे मांडलेला जो काही नियम आहे त्याच्यामध्ये त्यांनी पुनर्स्थापना केली, बदल केला आणि ते लोकांसमोर उभं केलं. तशाच पद्धतीचे अनेक बदल बौद्ध धर्मामध्ये काळाच्या ओघामध्ये झालेले आहेत. तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 5 बौद्ध संगीती ज्या झाल्या त्या 5 बौद्ध संगीती म्हणजे सुद्धा बौद्ध धर्माची पुनर्स्थापनाच होती असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण बौद्ध धर्माच्या पहिल्या बौद्ध संगीतीमध्ये धम्मसंगीतीमध्ये जे काही नियम किंवा जे उपदेश रचले गेले किंवा ज्यांचं संगायन केलं गेलं त्यामध्ये लोकांना असं वाटलं की पुन्हा याच्यामध्ये काहीतरी बदल करण्याची आवश्यकता आहे, काळानुसार त्याच्यामध्ये काही बदल केले पाहिजेत. त्यानुसार त्यांनी दुसरी धम्मसंगीती घेतली. अशा पद्धतीच्या 5 बौद्ध धम्मसंगीती झाल्या. अशा पद्धतीचं इतिहासामध्ये वर्णन आहे आणि त्याच्या पद्धतीचे संदर्भ आपल्याला सापडतात वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये. परंतु त्या पुढे जाऊन सुद्धा बौद्ध धर्माच्या वेगवेगळ्या संगीती झाल्या आणि काल आणि प्रदेश याच्या अनुषंगाने किंवा याच्या सापेक्षतेने अनेक बदल या बौद्ध धर्माच्या उपदेशामध्ये आणि बौद्ध धर्माच्या आचरणामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला जे काही बाहेर देशामधील बौद्ध उपासक आहेत त्यांच्या आचरण पद्धतीमध्ये खूप मोठ्या पद्धतीनं वेगवेगळेपणा दिसून येतो. म्हणजे श्रीलंकेचे जे काही बौद्ध भिक्खू आहेत किंवा बौद्ध उपासक आहेत त्यांचं आचरण आणि त्यांच्या जीवनामध्ये बौद्ध धर्माच्या कशा पद्धतीनं त्या विधी करतात किंवा आचरण कशा पद्धतीनं करतात हा खूप वेगळा असा वर्ग आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इकडे तुम्ही म्यानमारमध्ये गेलात तर त्यांची परंपरा वेगळी दिसून येते. नेपाळ भूतानमध्ये गेलात त्यांची परंपरा वेगळी दिसून येते. जपानमध्ये बौद्धांची परंपरा वेगळी आहे तर चीनमध्ये बौद्धांची परंपरा वेगळी आहे. आणि या सगळ्यापेक्षा भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्माचा जो काही धर्मांतर केलेला किंवा बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी जे काही बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांच्या आचरणामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. मग हा बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्माचे आचरण करत असताना तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले जे काही नियम आहेत ते नियम पण बदलत गेले आणि उपासकांनी किंवा बौद्ध भिक्खूंनी जे काही आचरण केलं त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये फरक पडलेला दिसून येतो. याचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये जे काही बदल होत जातात त्याला आपण पुनर्स्थापना असं म्हणायचं का तर नाही, असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण काळाच्या ओघामध्ये काही लोकांनी किंवा काही गटांनी केलेले जे काही परस्पर बदल आहेत त्याला आपल्याला पुनर्स्थापना असं म्हणता येणार नाही. परंतु ज्यावेळेस मोठ्या संख्येने एक वर्ग बौद्ध धर्माच्या संगीतीमध्ये बसतो किंवा परिषदेमध्ये बसतो आणि ते सगळेजण त्या जो काही ठरवला जातो त्याला ज्यावेळेस मान्यता दिली जाते आणि अशा पद्धतीनं बौद्ध धर्माचं आम्ही आचरण करू अशा पद्धतीची जी काही नियमावली ते आचरण करण्याचा निर्धार करतात त्या संख्येच्या आधारावरून किंवा बहुसंख्येने लोक जर त्याला सहमती देत असतील तर आपण त्या संगीतीला किंवा त्या परिषदेला बौद्ध धर्माची पुनर्स्थापना झाली असं आपण म्हणू शकतो. याचाच अर्थ
तथागत गौतम बुद्धांच्या नंतर ज्या ज्या संगीती झाल्या त्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतांतून वेगवेगळे बौद्ध भिक्खू एकत्रित यायचे आणि आपलं मत मांडायचे आणि त्याच्यानुसार बौद्ध संगीती किंवा त्रिपिटक आहे किंवा बौद्ध साहित्य आहे या साहित्याच्या किंवा ग्रंथांच्या रचनेमध्ये वेगवेगळे बदल केले जायचे. काही मुद्दे त्याच्यातून वगळले जायचे आणि काही ॲक्सेप्ट केले जायचे किंवा समाविष्ट केले जात होते. त्याचनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्म परिवर्तन करत असताना, बौद्ध धर्म स्वीकारत असताना 1956 मध्ये जो बौद्ध धर्म स्वीकारला तो स्वीकारत असताना काही बदल त्याच्यामध्ये घडून आणले. बौद्ध धर्म स्वीकारत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त पंचशीलच ग्रहण केलं नाही, म्हणजे या प्रतिज्ञा ज्या शिलाच्या आहेत ज्याच्यामध्ये मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी प्राणिहिंसा करणार नाही किंवा अंमली पदार्थाचं सेवन करणार नाही, हे जे पंचशील आहेत एवढ्यावरतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले नाहीत. तर त्यांनी मी समता स्थापित करण्याचा प्रयत्न करेन, मी हिंदू धर्मातील देवी देवतांना मानणार नाही, अशा पद्धतीच्या 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांना दिल्या आणि त्या सर्व अनुयायांनी त्या ग्रहण केल्या आणि त्याचं आचरण करण्याची त्यांनी शपथ घेतली किंवा प्रतिज्ञा केली. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली. मग आता ह्या पुनर्स्थापनेचं महत्त्व काय, हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे. ही पुनर्स्थापना किंवा अशा पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही बदल केला तर हा का केला, कशासाठी केला आणि त्याचं महत्त्व काय, आजच्या प्रासंगिकतेमध्ये किंवा आजच्या प्रस्तुततेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मामध्ये केलेले जे काही परिवर्तन आहे, जे बदल आहे, त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला आज पाहायचं आहे. हे बघत असताना आपल्याला अगोदर तथागत गौतम बुद्धांना अपेक्षित धर्म कोणता होता किंवा धम्म कोणता होता हे आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. हे समजून घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये असं वर्णन केलेलं आहे की खरा धर्म कोणता किंवा बुद्धांना कोणता धर्म अपेक्षित होता. तर मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म, प्रज्ञेला उत्तेजना देणे म्हणजे सद्धम्म, सील जपणे म्हणजे सद्धम्म, करुणेचे संवर्धन करणे म्हणजे सद्धम्म, बंधुभाव वाढवणे म्हणजे सद्धम्म, भेदभाव दूर करणे म्हणजे सद्धम्म. याचा अर्थ तथागत गौतम बुद्धांना जो धम्म अपेक्षित होता, जो सद्धम्म अपेक्षित होता, तो अशा पद्धतीचा होता की मानवाच्या मनातील जी काही मलिनता आहे ती नष्ट झाली पाहिजे, मन निर्मळ झालं पाहिजे, सर्व काम क्रोध भय मदमोह मत्सर या सर्व जे काही क्लेश आहेत मनातील, सर्व जे काही दुर्गुण आहेत हे सर्व नष्ट झाले पाहिजेत, अशी बुद्धांची अपेक्षा होती. त्यांनी प्रज्ञेला महत्त्व दिलं होतं, सील जपण्याला महत्त्व दिलं होतं, त्याबरोबरच मानवाच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली पाहिजे, करुणेला त्यांनी महत्त्व दिलं होतं, बंधुभावाला महत्त्व दिलं होतं आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रतिज्ञेमध्ये सुद्धा समाविष्ट करून घेतली, भेदभाव दूर करणे म्हणजे सद्धम्म. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी 10वी प्रतिज्ञा दिली होती की मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन, ही जी काही समाविष्ट केलेली प्रतिज्ञा आहे ती सुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग्रहपूर्वक वर्णन केलेली होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही प्रतिज्ञेमध्ये वेगवेगळी मतं घेतलेली आहेत ती तथागत गौतम बुद्धांच्या मताशी किती सुसज्ज होती किंवा किती परस्पर पूरक होती हे आपणाला लक्षात येतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित धर्म कोणता होता हे जर आपणाला बघायचं असेल तर 12 मे 1956 रोजी दिल्ली येथे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंगच्या नभोवाणी केंद्रावर वार्तालाप करत असताना मी बौद्ध धर्माचाच स्वीकार का केला याचं स्पष्टीकरण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरच्या अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात, पण बौद्ध धर्म मात्र 3 तत्वांचा एकत्रितपणे विचार करतो. ते 3 तत्व म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि समता हे होत आणि मनुष्याला पृथ्वीतलावर सुखमय जीवन व्यतीत करण्यासाठी आणखी काय हवे, म्हणून ही तत्वे मला आकर्षित करतात. याचाच अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बौद्ध धर्मातील प्रज्ञा, शील, करुणा, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मानवी मूल्ये सांगणारा बौद्ध धर्म त्यांना प्रिय वाटला म्हणून ती स्वीकारली. बौद्ध धर्म साहित्यातील इतर सर्व अलौकिक, अलंकारिक, अरहंत पद प्राप्ती किंवा निर्वाण प्राप्ती, बौद्ध धर्मीय इतर विधी इत्यादींचे त्यांना आकर्षण नव्हते.
वरीलपैकी बुद्धांना अपेक्षित सद्धम्म आणि बाबासाहेबांना अपेक्षित सद्धम्म यामध्ये खूप मोठा अंतर आहे असं कोणी जर म्हणत असेल तर त्यास आधुनिक काळातील शेख चिल्ली म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. बौद्ध धर्माचे वास्तविक स्वरूप काय हे आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये समजून घेणं गरजेचं. सगळ्या देशामध्ये जर बौद्ध धर्माचं स्वरूप जर बघितलं तर ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं दिसून येतं. पण भारतामध्ये वैदिक धर्म, त्याला आपण ब्राह्मण धर्म असं आज म्हटलं पाहिजे, या ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्माच्या मिश्रणातून बनलेला एक वेगळा मिश्रित असा बौद्ध धर्म आपल्याला दिसून येतो. जी लोक बौद्ध धर्म स्वीकारलेले आहेत ती लोक स्वतःला बौद्ध म्हणतायत, परंतु त्यांच्या आचरणामध्ये मात्र वैदिक धर्माची किंवा मनुस्मृतीची जी काही जातीयतेची मुळं आहेत ती कुठं ना कुठंतरी आपल्याला दिसून येतात आणि ती प्रकर्षाने जाणून येतात. मंगलपरिणय किंवा लग्न किंवा इतर जे काही विधी असतात त्या विधी करत असताना सडेतोडपणे ज्या पद्धतीनं बुद्धांनी वर्णव्यवस्थेला नाकारलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था नाकारली होती, त्या पद्धतीनं आज बौद्ध धर्मातील जे काही अनुयायी आहेत ते जाती पलीकडे जाऊन किंवा धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून समानतेने वागून त्यांना स्वतःमध्ये किंवा आपल्या समूहामध्ये आपल्या परिवारामध्ये सहभागी करून घेत नाहीत. याचाच अर्थ ते विवाह किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात तर त्या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय करण्यामध्ये ते कुठे ना कुठेतरी कमी पडतात हे आपल्याला प्रकर्षाने जाणून येतं. म्हणून ही बौद्ध धर्माची आजची खरी स्थिती जी काही आहे ती दुटप्पी असल्यासारखी दिसून येते. इकडे धर्म सांगतो की तुम्ही जातीवाद किंवा वर्णवाद स्वीकारायचा नाही, परंतु प्रत्यक्षात मात्र या गोष्टीला प्रकर्षाने आत्मसात केलं जातं आणि तीच परंपरा जी वैदिक धर्माने आम्हाला घालून दिलेली आहे ती पुढं वाढवली जाते. मग हे असं का होतं तर बौद्ध धर्मामध्ये ही एक प्रकारची विकृती आलेली आहे. मग या विकृतीचे जे काही घटक आहेत त्याचा अभ्यास होणं आपल्याला अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. मग या बौद्ध धर्माच्या विकृतीस जबाबदार कोणते घटक आहेत तर त्याचे दोन प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतात. दोन प्रकारचे घटक आपल्याला म्हणता येऊ शकतात. एक आहेत बौद्ध धर्माच्या अंतर्गत घटक आणि एक आहेत बौद्ध धर्माच्या बाह्य घटक म्हणजे बाहेरचे घटक. यामध्ये बौद्ध धर्मातील अंतर्गत घटक पाहत असताना बौद्ध साहित्यात काही विकृत घटक असल्याचे दिसून येते. बौद्ध साहित्य अभ्यासले असता असे लक्षात येते की बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर 3 महिन्यानंतर भिक्षू सुभद्राच्या अभद्र वागण्यामुळे ही बौद्ध संगीती भरवण्यात आली होती. भंते सुभद्र असे म्हणत होते की बुद्धांचा मृत्यू झाला, आता कोण आपणावर नियंत्रण करणार आहे असे म्हटल्यामुळे स्थवीर महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली अजातशत्रूच्या राजाश्रयाअंतर्गत 500 भिक्षूसह पहिली बौद्ध संगीती भरवली गेली होती. त्यामध्ये बुद्धांच्या उपदेशाचे संग्रह करून त्यांना त्रिपिटक असे नाव देण्यात आले होते. दुसरी बौद्ध संगीती बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 100 वर्षानंतर झाली. त्याच्यानंतर 228 वर्षानंतर एक बौद्ध संगीती झाली. तशाच पद्धतीनं बौद्ध संगीती तिसरी बौद्ध संगीती सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये घेण्यात आली. अशा 5 बौद्ध संगीती घेण्यात आल्या. याचाच अर्थ त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या बुद्धांना अपेक्षित असलेल्या किंवा नसलेल्या, म्हणजे बुद्धांना अपेक्षित असलेल्या तर ॲड केल्या गेल्या आणि काही काढल्या गेल्या आणि बुद्धांना ज्या काही अपेक्षित नव्हत्या अशा काही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या. याचाच अर्थ बौद्ध साहित्य जे काय आहे, पाली साहित्य ज्याला आपण म्हणतो आणि पाली साहित्याला आपण आज प्रमाण जरी मानत असलो तरी हे साहित्य खऱ्याच अर्थानं प्रमाण म्हणता येऊ शकतं का अशा पद्धतीची शंका आपणाला आज पाली साहित्य वाचत असताना दिसून येते. उदाहरणार्थ बुद्धांचे जे काही उपदेश आहेत त्या उपदेशामध्ये जर बुद्ध समजा आत्माच मानत नाहीत तर त्यांनी पुनर्जन्माला कशा पद्धतीनं मान्यता दिली ही एक विसंगत बाब आपल्याला दिसून येते. अशा अनेक पद्धतीच्या बुद्ध चमत्कारिक गोष्टींना विरोध करतात, परंतु बुद्धांच्या जीवनचरित्रामध्ये अनेक चमत्कारिक गोष्टी वर्णन केलेल्या पाली साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मग ह्या ज्या काही विसंगती आहेत त्या विसंगतीमुळे आपल्याला स्पष्टपणे म्हणता येऊ शकतं की हे जे पाली साहित्य आहे या पाली साहित्यामध्ये विकृती झालेली आहे किंवा काही दोष समाविष्ट झालेले आहेत किंवा ते दोषी झालेलं आहे. बौद्ध साहित्यामध्ये जे काही उपदेश वर्णन केलेले आहे त्या उपदेशांना आचरणात आणत असताना त्याचे अनुयायी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतात. म्हणजे याला मूळ स्रोत दोषी आहे का असं आपणाला म्हणता येणार नाही, परंतु त्याची जी काही भूमिका आहे ती आपणाला वगळून सुद्धा जमणार नाही. याचाच अर्थ
अंतर्गत ज्या काही भूमिका आहेत किंवा अंतर्गत जे काही साहित्य आहे किंवा बौद्ध अनुयायांचं जे काही आचरण आहे, ही बौद्ध विकृतीला एक मोठ्या पद्धतीनं जबाबदार असलेली एक घटक आहे म्हणून आपल्याला म्हणता येऊ शकतं. मानवाची निष्क्रिय प्रवृत्ती म्हणजेच मानवाच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव हा स्वतःच्या मनाचा असतो, कारण प्रत्येकजण स्वतःचे जीवन घडवतो. या तत्वानुसार भारतातील लोकांनी बौद्ध धर्माची चिकित्सा करून बौद्ध स्वीकारलेला धर्म नसून तो अनुकरणातून स्वीकारलेला आहे. कारण बौद्ध धर्म समजणे म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी मनामध्ये चिकित्सा जागृत होणे व त्यातून जगाला सुखकर असे विज्ञाननिष्ठ जीवन जगणे असा होय. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आम्ही पण स्वीकारला किंवा आम्ही पण बौद्ध धर्माला मानतो, अशा पद्धतीचे लाखो अनुयायी लोक या बौद्ध धर्मामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला दिसून येतात, ज्यांनी स्वतःच्या तर्कबुद्धीला घासून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला नसून तो फक्त बौद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुकरणातून किंवा सामाजिक अनुकरणातून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे त्यांना बौद्ध धर्म म्हणजे काय, याच्यामध्ये आणि इतर धर्मामध्ये काय मुख्य फरक आहे तो त्यांच्या लक्षात आलेला नाही आणि त्यामुळे त्यांच्या आचरणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये विसंगती आपल्याला दिसून येते. तर या ज्या गोष्टी आहेत त्या बौद्ध धर्माच्या अंतर्गत बौद्ध धर्माला विकृत करणाऱ्या गोष्टी आहेत. मग बाह्य गोष्टी कोणत्या आहेत, तर तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म स्वीकार करत असताना पासूनच एक ब्राह्मणी धर्म किंवा त्याला तत्कालीन परिस्थितीमध्ये वैदिक धर्म असं म्हटलं गेलं, नंतर वर्ण धर्म असं म्हटलं गेलं. आज त्याला आपण ब्राह्मण धर्म या नावाने खरं तर संबोधायला पाहिजे, परंतु हिंदू धर्म या संकल्पनेने लोक ॲक्सेप्ट करतात किंवा त्याचा स्वीकार करतात. परंतु हिंदू धर्म न म्हणता तो खऱ्या अर्थाने एक ब्राह्मण धर्म आहे. आणि या ब्राह्मण धर्माच्या ज्या काही मुख्य ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक भाग आहे की इतर जे काही दर्शन आहेत, उदाहरणामध्ये वैदिक दर्शनाच्या विरोधामध्ये किंवा ब्राह्मण दर्शनाच्या विरोधामध्ये उठलेले जे काही वादळ आहेत, मग त्याच्यामध्ये जैन असतील, चार्वाक असतील, लिंगायत धर्म असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असतील, हे भारतातील सर्व वेगवेगळे जे संप्रदाय आहेत किंवा वेगवेगळे दर्शनशास्त्र आहेत किंवा वेगवेगळे धर्म आहेत, या धर्मांनी खऱ्या अर्थानं या वैदिक धर्माला विरोध केलेला आहे. परंतु ब्राह्मण धर्म हा इतर धर्मामधल्या काही गोष्टी स्वीकार करतो, ज्या सर्व अनुमत आहेत, सर्वांना अपेक्षित आहेत, ज्या सर्व लोक त्यांना मान्य करतो, अशा पद्धतीची तत्त्व ब्राह्मण धर्म हा पुन्हा स्वीकार करायला लागतो, आपली तत्त्व बाजूला ठेवतो आणि ती धर्मसुद्धा आमच्या वैदिक धर्मामधलीच आहेत असा प्रचार करून त्या धर्माचं महत्त्व कमी करून टाकतो. उदाहरणामध्ये हिंदू धर्माने किंवा ब्राह्मण धर्माने जैन धर्मसुद्धा स्वीकार केला, त्याला गळ्याशी कवटाळलं आणि त्याचं महत्त्व नष्ट करून टाकलं. नाथ संप्रदायाचं तसंच झालं, वारकरी संप्रदायाचं तसंच झालं. मध्ये उदयास आलेले वेगवेगळे धर्म, लिंगायत धर्म असेल, इतर हे सर्व जे काही धर्म आहेत हे हिंदू धर्माच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं होतं आणि त्यांनी आपलं मत मांडलं होतं. परंतु या सर्व विचारांना ब्राह्मण धर्माने गळ्याशी लावून त्याचं महत्त्व नष्ट करून टाकलं आणि भारतातून ती धर्म त्यांचं खच्चीकरण केलं. अशाच पद्धतीचा प्रयत्न हा धर्म बौद्ध धर्माच्या बाबतीत सुद्धा करत असतो. याचाच त्यांनी प्रयत्न केला आणि बुद्धांना सुद्धा 10वा अवतार, विष्णूचा 10वा अवतार सांगून त्यांनी बुद्ध हे सुद्धा हिंदू धर्माचेच एक प्रवर्तक होते किंवा हिंदू धर्माला किंवा वैदिक धर्मालाच सुधारणावादी करणारे एक हिंदू संन्यासी होते किंवा ब्राह्मण संन्यासी होते, अशा पद्धतीचा तर्क लावून त्यांनी बौद्ध धर्माचं सुद्धा महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि आजसुद्धा ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये हस्तक्षेप करून डुप्लिकेट बौद्ध भिक्खू बनवून त्यांच्या मुखातून बौद्ध आणि हिंदू धर्माचं महत्त्व किंवा हे कसे पद्धतीनं एकच धर्म आहेत असं सांगण्याचा प्रचार मोठमोठ्या माध्यमांतून केला जातो आणि लोकांच्या मनावरती अशा पद्धतीची विकृत भावना किंवा विकृत समज पसरवला जातो. ही एक बाह्य घटक आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याचा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे त्याचे वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत, त्याचं समर्थन करणारे जे काही अंतर्गत हिंदू धर्मातील वेगवेगळे घटक आहेत ते घटक इथे जबाबदार ठरतात आणि ते बौद्ध धर्माला विकृत करण्याचा प्रयत्न करतात.
याचा अर्थ असा आहे की या बौद्ध धर्मामध्ये विकृती करण्यासाठी मी दोन जे काही निकष सांगितलेले आहेत, एक अंतर्गत घटक आणि दुसरा बाह्य घटक, अशा पद्धतीने त्यांनी बौद्ध धर्माला विकृत केलं आहे. धर्मामध्ये जी काही पुनर्स्थापना अगोदरपासून झालेल्या आहेत हे आपण बघितलं. त्याच्यानंतर ती विकृती का होते किंवा कोण करतो, कशामुळे विकृती होते हे आपण पाहिलेलं आहे. मग आता ही विकृती नष्ट करून बौद्ध धर्माची एक नव्या रूपानं प्रस्थापना करणे किंवा बाबासाहेबांनी जी काही पुनर्स्थापना केलेली आहे त्याचं महत्त्व किंवा त्याला समाजामध्ये का रुजवणं गरजेचं आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. तर या बौद्ध धर्मामध्ये ज्या विकृती वाढलेल्या आहेत त्या विकृती नष्ट करण्यासाठी बौद्ध धर्माची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही पुनर्स्थापना केली होती ती पुनर्स्थापना करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. ही आवश्यकता का आहे तर मानवी जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करण्यासाठी बौद्ध धर्मामध्ये पुनर्स्थापना होणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही पुनर्स्थापना केली तिला प्रत्यक्षामध्ये रुजवणं, प्रस्थापित करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर मानवी मनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास होण्यासाठी बौद्ध धर्मीय जनता ही ज्याप्रमाणे साहित्यामध्ये सांगितलं आहे त्याला प्रमाण मानून चालण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्या पुढे जाऊन आपली सतसत विवेक जागृत करून काय खरं आहे काय खोटं आहे याचा खऱ्या अर्थानं अभ्यास करून स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीनुसार जीवन जगण्याची एक कला विकसित होण्यासाठी बौद्ध धर्मामध्ये पुनर्स्थापना होणं अपेक्षित आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचा खरा इतिहास समजण्यासाठी अनेक वेगवेगळ्या साहित्यांच्या आधारावरती, ग्रंथांच्या आधारावरती बौद्ध धर्मामध्ये वेगवेगळे काही बौद्ध धर्माचे पैलू आहेत, या सगळ्या पैलूंचा आधार धरून भारतामध्ये बौद्ध धर्माचा जो काही इतिहास सांगितला जातो तो इतिहास वेगवेगळ्या अंगाने सांगितला जातो आणि त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. परंतु या सगळ्यांना एकत्रित धरून खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा संशोधनाधिष्ट अशा पद्धतीचा इतिहासाचा अभ्यास होण्यासाठी बौद्ध धर्माची पुनर्स्थापना होणे आणि या बौद्ध धर्माला एका पारंपरिक पद्धतीनं न पाहता नव्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहणं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला दृष्टिकोन दिला आहे त्या दृष्टिकोनातून बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे वैश्विक शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी. आपण पाहतो की बौद्ध धर्मामध्ये जी काही विकृती आलेली आहे त्या विकृतीमुळं तथागत गौतम बुद्धांनी जो धम्म स्थापन केला की जगामध्ये किंवा प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे आणि विश्व शांती निर्माण झाली पाहिजे किंवा हे विश्व जे आहे ते सर्वतः समृद्ध झालं पाहिजे, बहुजन हिताय बहुजन सुखाय किंवा भवतु सब्ब मंगलम, हे जे बौद्ध धर्मामधले कोटेट आहेत ते खऱ्या अर्थानं विश्वामध्ये प्रस्थापित झाले पाहिजेत, सर्व लोक सुखी झाले पाहिजेत. आणि हे जर होण्यासाठी खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचं जे काही खरे आधार आहेत, जे काही खरं तत्त्वज्ञान आहे, बौद्ध धर्मांचं जे काही पंचशील आहेत, ही समाजामध्ये तळागाळापर्यंत प्रत्येक माणसाने आचरणात आणली पाहिजे. बौद्ध धर्मीय होणे म्हणजे काय तर माणूस पूर्णतः नीतिमूल्यांचं आचरण योग्य पद्धतीनं करणे म्हणजे बौद्ध धर्मीय होणे होय. परंतु आज आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलं तर बौद्ध धर्म होणे म्हणजे जन्मानुसार एखाद्याचा पिता जर बौद्ध असेल तर त्याचा मुलगासुद्धा बौद्ध आहे असं गृहीत धरलं जातं, ती गोष्ट चुकीची आहे. किंवा त्याच्या पुढं जाऊन कोणीतरी भगवे कपडे घातले आणि मुंडन केले आपण त्याला भिकू म्हणायला लागतो किंवा अशा पद्धतीचा एक बाह्य स्वरूपाचे जो काही बौद्ध असतो अशा पद्धतीचा बौद्ध नसून व्यक्तीच्या आचरणामधून, त्याच्या भाषेवरून आणि त्याच्या जीवनाच्या दैनंदिनीवरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि तो इतर धर्मीय लोकांपेक्षा एक वेगळं वर्तन बौद्ध धर्मीय व्यक्तीचं झालं पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने तो बौद्ध धर्मीय आहे असं म्हणू शकतो. हा बदल घडवण्यासाठी बौद्ध धर्माची पुनर्स्थापना होणं अपेक्षित आहे. निष्कर्षामध्ये असं मांडावं लागेल की हीन धम्म न सेवेय पमादेन न सेवेय, अशा पद्धतीचं बुद्धांनी एक मत मांडलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की हीन धर्म सेवन करू नका, प्रमादाने वागू नका, परंतु आज वास्तवात सर्व धर्म समभावाची हाकाटी देऊन जे हीन धर्म असेल ते चांगल्या धर्माची बरोबरी करू पाहत आहेत. ते पुढे जाऊन ब्राह्मण धर्मियांनी तर बौद्ध धर्माला पोटाशी धरून त्यास नष्ट करण्याचा चंग बांधलेला दिसून येतो.
आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीसुद्धा झालेला आहे. त्यामुळे मूळ बुद्ध धम्म दिसेनासा झाला आहे. परिणामतः बुद्ध धम्माचा भारतीय जनतेवर जो प्रभाव पडायला हवा तो प्रभाव दिसून येत नाही. अर्थात बौद्ध धम्म अनुसरण करूनही त्याच्या वर्तनात आचरणात कोणताही बदल दिसून येत नाही. कारण भारतात बौद्ध धम्म आणि हिंदू ब्राह्मणी धर्माचा संकर झालेला आहे. उदाहरणार्थ मी बौद्ध आहे परंतु आंतरजातीय विवाह करत नाही. मी बौद्ध आहे परंतु पारंपरिक ज्या काही पद्धती आहेत मी त्या सोडणार नाही. मी बौद्ध आहे परंतु इतर देवी देवतांची सुद्धा तो पूजा करतो किंवा त्यांची पण आराधना करतो. अशा पद्धतीचं जी काही भावना वाढलेली आहे ते बौद्ध धर्मातील विकृती आहे ती अशा पद्धतीच्या ज्या काही विकृती आहेत त्या नष्ट करून बौद्ध धर्मामध्ये वाढलेली अंधश्रद्धा आहे किंवा पारंपरिकता आहे ती नष्ट करून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं बौद्ध धर्म दिलेला आहे, ज्या प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्याला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही पुनर्स्थापना अत्यंत महत्त्वाची आहे. बौद्ध धर्माचे वेगळेपण सिद्ध करून त्याचा प्रचार प्रसार आपल्याला करायला हवा आणि बुद्ध हे देव नसून ते सुद्धा एक मानव होते या अनुषंगाने त्यांना अभ्यासले पाहिजे. याप्रमाणे जर आपण बौद्ध धर्माचं खऱ्या अर्थानं आचरण जर केलं तर ही जी काही मी सांगितलेली जी बौद्ध धर्माची वास्तविकता आहे किंवा या बौद्ध धर्मामध्ये जी काही विकृती आहे ती नष्ट होईल आणि खऱ्या अर्थानं बुद्धाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला धम्म आम्ही आचरण करतो हे सिद्ध होईल. अन्यथा प्रत्येक महापुरुषाचा प्रसार करून त्यांचा उदो करून त्यांच्याच विचारांची पायमल्ली केल्यासारखं होईल आणि बौद्ध धम्म हा आचरणात येणार नाही. म्हणून आपल्या सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे की या बौद्ध धर्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही पुनर्स्थापना केलेली आहे किंवा जी काही प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्यांना आवर्जून लक्षात घेऊन त्यांना आचरण करण्याचा प्रयत्न केला तरच आपण खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मीय म्हणले जाऊ शकतो किंवा बौद्ध धर्म म्हणण्याचा किंवा मी बौद्ध आहे असा म्हणण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.